पुन्हा तुझ्याच प्रेमात भाग 1. माधवन, तू नायराशी लग्न करून 3 वर्ष झाली. अजूनही तुला मूल झाले नाही. अभ्यासिकेतून एका वृद्ध वयस्कर माणसाचा आवाज ऐकू आला. त्याने शांतपणे उत्तर दिले, मला आवडत नसलेल्या बाईपासून मला मूल कसे होईल? दरवाजाजवळ आलेली नायरा नुकतीच दार ठोठावणार होती. ती तिथेच थांबली. तो आजिरतेने पुढे म्हणाला, आजोबा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नायरापासून मला मूल होणार नाही. तुम्ही हा विषय सोडून दिला तर बरं होईल. छान, आजोबा रागाने ओरडले. त्यांनी चहाचा कप रागात जमिनीवर टाकला. नायराने दरवाजाजवळ आलेल्या पावलांचा आवाज ऐकला. ती सावरली. ती घाईघाईने शेजारच्या बाथरूममध्ये लपली. तिच्या घाईघाईच्या हालचालीमध्ये तिची कंबर एका कोपऱ्याला धडकली. अश्रूंच्या वेदना तिच्या कमरेपासून हृदयापर्यंत पसरल्या. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. काही दिवसापूर्वी आलेखा विजय, जी तिच्या पतीची प्रेयसी होती, तिने नायराला तिच्या गर्भधारणेचे रिपोर्ट पाठवले होते. आलेखा नायरा तिच्या पतीचे पहिले प्रेम. तसेच आलेखाने तिला एक तिरस्कारयुक्त मजकूर पाठवला. नायरा, तू माधवनशी लग्न करून 3 वर्ष झाली आहेत, तरीही तो तुझ्यावर प्रेम करत नाही. तू किती अयशस्वी ठरली आहेस. तू त्याची बायको आहेस, पण तू त्याचं मन जिंकू शकत नाहीस. तुला स्वाभिमान नाही. जर तू असते तर मी आधीच आत्महत्या केली असती. लग्नाच्या आधी नायराला हे माहीत नव्हते की तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो. तिच्या लग्नाच्या दिवशी रात्री तिने तिच्या पतीची मीडियाद्वारे बातमी पाहिली. माधवन पटवर्धन आणि सुपरस्टार आलेखा विजय हॉटेलमध्ये जात आहेत. तिला त्याच्यासोबत आनंदी जीवन जगण्याची अपेक्षा होती. तिने नोकरी सोडली आणि गृहिणी बनली. किती हास्यास्पद होतील पुढील 3 वर्ष याची तिला कल्पना नव्हती. ती बाथरूममध्ये लपताच बाहेरून जबरदस्तीने दरवाजा ढकलण्यात आला. ती मागे सरकली. अश्रूंनी तिने त्या माणसाला कठोर नजरेने आत येताना पाहिले. तो तिचा नवरा होता. त्याने तिच्याकडे थंडपणे पाहिले. काळ्या सूटमध्ये तो अधिक निर्दयी दिसत होता. तो रागाने तिची हनुवटी चिमटीत घेऊन म्हणाला, तू आजोबांना मला तुझ्यासोबत मूल होण्यासाठी आग्रह करायला सांगितले का? नायरा, एवढ्या वर्षात तुझे विचार अजूनच घाण झाले आहेत. नायरा काही बोलण्याआधीच तो थंडपणे म्हणाला, 3 वर्षापूर्वी तू मला फसवलेस आणि मिसेस पटवर्धन बनली. बाळावर विसंबून आयुष्यभर पटवर्धन कुटुंबात राहायचे नियोजन आहे का? त्याने रागाने विचारले. नायराचे भाव बदलले. तिचा खालचा ओठ चावत ती म्हणाली, नाही, ती पुढे बोलतच होती. तो म्हणाला, आजोबांची माझं बोलणं तू काय ऐकत होतीस? माधवनने तिच्याकडे उपरोधितपणे पाहिले. बरं झालं तू ऐकलेसच तर. तुला तुझ्याबद्दलचा दृष्टिकोन कळला असेल. तू माझ्या बाळाला जन्म देण्यास पात्र नाहीस. त्याच्या निर्दयी शब्दांनी हृदयावर जणू रेघोट्या ओढल्या. तिला नेहमीच माहीत होते की माधवनचे तिच्यावर प्रेम नाही, परंतु जेव्हा त्यांनी सांगितले की त्याच्या लायक नाही, तेव्हा तिला अस्वस्थ वाटले. 3 वर्ष तिने मिसेस पटवर्धन म्हणून तिचे कर्तव्य पूर्ण मनाने पार पडले. मग ते बेडरूममध्ये असो किंवा सार्वजनिक ठिकाणी. तिने विचार केला होता की तिने जे केले ते हळूहळू माधवनचे मत बदलू शकते, परंतु तेव्हाच तिला समजले की त्याचे हृदय एक हिमखंड आहे. तिने कितीही केले तरी काही फायदा होणार नाही. माधवन, तुम्ही गेल्या 3 वर्षात मला कधी पसंत केले आहे का? तिचा आवाज कोमेजून गेला होता. तिने तिची सर्व शक्ती आणि धैर्य एकवटून
तिचे शरीर थरथरण्यापासून रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. तिचा असा प्रश्न ऐकून माधवनला विचित्र वाटले. डोळ्यात अलिप्तपणा आणत त्याने विचारले, तुला काय वाटते? त्याच्या व्यंग आणि तिरस्काराने तिच्या अंतःकरणातील शेवटच्या बचावाचा पराभव केला. तिच्या हृदयातील तीव्र वेदना तिला सुन्न करून गेली. नायराला अचानक तिच्या गेल्या 3 वर्षाच्या चिकाटीच्या अर्थाबद्दल शंका आली. ती मागे वळून बाथरूममधून बाहेर पडली. माधवन त्याच्या आजोबांना भेटायला त्यांच्या व्हिलामध्ये आला होता. माधवन हा नावाजलेला बिझनेस टायकॉन होता. त्याचे खूप इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट चालू होते. तो नेहमीच व्यस्त असायचा. पटवर्धन मेनेर ही शहरात खूप मुख्य भागात होते, जिथे माधवन, त्यांची आई दिव्या व त्याची धाकटी बहीण राहत होते. माधवचे वडील खूप आधीच त्याला सोडून ॲब्रॉडला शिफ्ट झाले होते. त्यांचा परस्त्रीसोबत अफेअर असल्याने ते माधवनच्या आईसोबत राहत नव्हते. शिवाय आजोबांचे देखील दिव्या पटवर्धनशी म्हणावीत असे जमत नव्हते. आजोबा शहरापासून दूर एकटेच राहत होते. माधवन त्यांना विकेंडला भेटायला जायचा. आज आजोबांनी नायरा व माधवनला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते. रात्रीचे जेवण चालू झाले, पण नाहिरे जेवणात सहभागी होण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने तिचा मेकअप ठीक केला आणि शांत झाली. मग तिने आजोबांना कळविले आणि ड्रायव्हरला तिला घरी पाठवायला सांगितले. कारमध्ये तिने बाहेरच्या लँडस्केपकडे रिकाम्या नजरेने एकटक पाहिले. आता तिने हार मानावी का? आलेखा गरोदर होती. त्यामुळे नायराने लग्नाची सुरुवात चांगली पण दुःखद शेवट करण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर तिने आंघोळ केली आणि झोपायला गेली. ती झोपली असताना तिला कोणीतरी तिचे ओठ जोरात चावत असल्याचे जाणवले. त्याच्या हालचाली शारीरिक शिक्षा तसेच शिक्षा असा दोन्ही भाव प्रकट करत होत्या. ओळखीच्या वासावरून तिला कळले की तो माधवन आहे. नायराला आश्चर्य वाटले की तो घरी परत आला. तिला आश्चर्य वाटले की तो आलेखाच्या सोबत राहिला नाही. मग तिला आठवले की आलेखा नुकतीच गर्भवती झाली आहे. तिने माधवनला दूर ढकलले, नाईट स्टँडचा लाईट लावला आणि बेडवरून उतरली. बेडवर माधवनकडे हा बघत नायरा कडवटपणे म्हणाली, माधवन, मला घटस्फोट घेऊ. माझं पण च्या चेहऱ्यावर दुःख आणि अधीरता भरलेली होती. तो अनेक दिवसापासून बिझनेस ट्रिपवर होता. त्याला आता मनाची इच्छा आवरता आली नाही. तत्पूर्वी ती झोपलेली असताना नायराच्या हालचालीने त्याला जागृत केले. आता त्याचा स्फोट होईल असे त्याला वाटले. नाही राणी तिच्या मनातील कटुता दाबण्यासाठी दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा पुन्हा म्हणाली, मी सिरियस आहे, आपण घटस्फोट घेऊ. माधवनचा चेहरा पडला. त्याने आपले हावभाव सावरले. पलंगावर टेकून त्याने डोळे मिटले आणि विचारले, तुला खरंच घटस्फोट हवा आहे? नायराने त्याला उत्तर देण्यासाठी शांतपणे तिचे ओठ दाबले. माधवने थट्टेने विचारले, नायरा राव, मी तुला सारखी आठवण करून द्यावी असे तुला वाटते का? तुझ्या वडिलांनी आणि तुझ्या छोट्या भावांनी चालवलेली कंपनीची ही नफा मिळू शकली नाही. जर पटवर्धन कुटुंबाने त्यांची काळजी घेतली नसती तर ते खूप पूर्वी दिवाळखोर झाले असते. नायराचे शरीर थरथरले. त्याच्या क्षुल्लक शब्दामुळे तिचा चेहरा लाल झाला. खरंच, जर त्यांच्या कंपनीला त्यावेळी दिवाळखोरीचा सामना करावा लागला नसता तर तिला तिच्या वडिलांनी माधवनला दिली नसती. कृष्णातराव नायराचे वडील. दिवाळखोरीच्या दिवसात पटवर्धनकडून घेतलेली मदत त्यांना अतिशय महागात पडली. शिवाय तिचे वडील व भाऊ तिला नेहमी पटवर्धनकडून पैसा उकळून काढण्यास सांगत. नायरा नेहमी तिच्या वडिलांच्या व भावाच्या दडपणाखाली होती.
गेल्या 3 वर्षात तिने नेहमी माधवनला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. ती निर्दोष आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. ती क्षणभर थांबून म्हणाली, काही फरक पडत नाही. मी स्वतःला 3 वर्षासाठी तुम्हाला विकले. माझ्याकडून जे शक्य आहे ते मी केले आहे. माधवनचे डोळे तरळले. तू मला स्वतःला विकली आहेस? रिअली? हो. नायराने त्याच्याकडे अश्रूंनी पाहिले. तुमचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम आहे. माझ्याशी शरीर संबंध करण्याशिवाय तुम्हाला माझी काळजी नाही. मी केलं 3 वर्षातल्या वेशापेक्षा वेगळी नाही. वाव, ब्रावो, माधवन मान हलवत म्हणाला. त्याचा स्वर भीतीदायक होता. पण तुझं काय? तू एवढे श्रीमंत आयुष्य सोडायला तयार आहेस का? तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मी तुला सर्व काही दिलं आहे. त्याच्या तिरस्काराने आणि उपासाने नायराच्या मनातील हट्टीपणाला उत्तेजन दिले. तिने तिचा सुंदर चेहरा वर केला आणि त्याच्या उग्र डोळ्याकडे पाहिले. तुमच्या प्रेमळ आठवणीबद्दल आभारी आहे. मी एक निरोगी व्यक्ती आहे, उच्च शिक्षित आहे. मी उपाशी मरणार नाही. माधवनच्या आजोबाशिवाय पटवर्धन कुटुंबातील कोणीही तिचा आदर करत नाही हे नायराला माहीत होते. आता नायराचा पुढचा निर्णय काय असेल पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नायराचा पुढचा निर्णय पाहण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.